तर आज बघू शकता, तर आज मी फक्त अंडा आणि बटाट्यापासून एक छान अशी सोपी आणि एकदम झटपट अशी भाजी तयार करणार आहे। तर फक्त अंडा आणि बटाटा आणि मसाले पण आपल्याला जास्त वापरायचे नाही, जे आपले घरगुती मसाले आहेत तेच आपल्याला वापरायचे आहेत। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्याच्यासाठी आपल्याला पहिले अंडे आणि बटाटे छानपैकी उकडून घ्यायचे आहेत, म्हणून मी इथं कुकर घेतला। तर कुकरमध्ये आता सगळे अंडे बटाटे टाकून छानपैकी उकडून घ्यायचे। तर इथं मी 9 अंडे घेतलेत आणि 4 बटाटे घेतलेत। त्याच्यासाठी मी इथं 2 ग्लास पाणी टाकून थोडंसं 1 चमचा मीठ टाकून छानपैकी हे बटाटे 2 शिट्ट्या करून उकडून घेणार आहे। 2 शिट्ट्यामध्ये बटाटे आणि अंडी छानपैकी उकडून होतील। तर बघू शकता छानपैकी 2 शिट्ट्यामध्ये आपले अंडे आणि बटाटे मस्तपैकी उकडून झालेले आहेत। तर आता मी ते एका साईडला सगळे प्लेटमध्ये काढून घेते आणि प्लेटमध्ये काढून आपल्याला ते छानपैकी थंड पाण्यामध्ये धुवून 5 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे, जेणेकरून छानपैकी ते थंड होतील। तर आता मी हे पाण्याखाली काढून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि थंड झाल्यानंतर ना आपल्याला ह्याला कट करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता मी 3 कांदे असे बारीक कट केलेत, 1 टोमॅटो, ह्याला कांदा जास्त लागतो या भाजीला म्हणून कांदा मी जास्त घेतलाय। तर बघू शकता अंडे आपले थंड झाल्यानंतर मी असे त्रिकोणी आकारामध्ये छानपैकी छोटे तुकडे करून घेतलेत आणि तसंच बटाटा सुद्धा मी असं छोट्या छोट्या आकारामध्ये कापलेला आहे। तर इथं अंडे, बटाटे आणि कांदा, टोमॅटो आपला रेडी आहे। तर आता पुढची रेसिपी बघूया। तर इथे बघू शकता कढई छानपैकी गरम झालेली आहे। तर आता मी कढईमध्ये तेल टाकून घेते। तर इथे बघू शकता 4 ते 5 पळी मी कढईमध्ये तेल टाकून घेतले। तेल पण आपलं मस्तपैकी आता गरम झाले। तर आता ह्याच्यामध्ये कांदा टाकून छानपैकी लाल होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हा कांदा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे। तर बघू शकता एक 2 ते 3 मिनिटांनंतर ना कांदा छान असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे, कांद्याचा कलर पूर्ण चेंज झालाय। तर आता ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। टोमॅटो जास्त लागत नाही, फक्त एकच टोमॅटो मी असा बारीक कट करून घेतलेला आहे। कांदा जास्त लागतो या भाजीला म्हणून कांदा जास्त घ्यायचा। तर टोमॅटो टाकल्यानंतर लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। टोमॅटो टाकल्यानंतर ना मीठ लगेच टाकायचं आहे, जेणेकरून टोमॅटो लवकर बारीक होतो। तर आता हे छानपैकी मिक्स करून 2 मिनिटांसाठी परत असंच ठेवून द्यायचं आहे। तर आता टोमॅटो टाकल्यानंतर मी याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेते। तर इथं 1 चमचा मी अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे, ती ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे।
तर बघू शकता कांदा, टोमॅटो आणि अद्रक लसूणची पेस्ट छानपैकी तेलामध्ये परतून झालेली आहे। तर आता ह्याच्यामध्ये मसाला टाकून घ्यायचा आहे। मसाले काही जास्तीचे वापरायचे नाही आहेत, फक्त आपल्या घरात जो मसाला आपण रेग्युलर वापरतो तोच। तर मी इथं चिमूटभर हळद टाकली आहे आणि तसंच मी इथं कांदा मसाला घेतला आहे। तर 5 चमचे मी कांदा मसाला ह्याच्यामध्ये टाकून घेते। तुमच्याकडे जो घरगुती मसाला असेल तो पण तुम्ही टाकू शकता। मी इथं 5 चमचे कांदा मसाला घेतला आहे, तो टाकून घेते। बघू शकता मसाला छानपैकी परतल्यानंतर आपले अंडे, उकडलेले अंडे आणि बटाटा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। अंडे, बटाटे मी ह्याच्यामध्ये छानपैकी टाकून आता एक छान असं मिक्स करून घेणार आहे। तर छानपैकी आता मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ मी परत टाकून घेते आणि मीठ आणि तसंच कोथिंबीर बारीक चिरलेली आहे ती कोथिंबीर पण ह्याच्यामध्ये टाकून छानपैकी भाजी मिक्स करून घेते। तर बघू शकता छानपैकी आपली अंडा बटाट्याची सुक्की भाजी तयार झालेली आहे। फक्त 10 ते 15 मिनिटात ही भाजी तयार होते। तुम्ही ही भाजी नक्कीच घरी ट्राय करा। चपातीसोबत ही भाजी खूप छान लागते आणि कमी वेळात कमी मसाल्यात एकदम चविष्ट अशी ही भाजी तयार होते। तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्कीच ट्राय करा आणि ही अंडा बटाट्याची सुक्की भाजी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगायला पण विसरू नका। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।